Good morning, students. In last lecture, we discussed classification of accounts. In that, mainly there are three types of accounts: personal account, real account, and nominal account. We learned that in personal account, all types of persons and all institutes are comes under personal account. For example, Ramesh account, Raghav account, Neha account, etc. Bank of India account, etc. Then real account. In real account, all types of assets and properties are included in real account. For example, machinery account, cash account, building account, etc. Then we learn nominal account. All incomes and gains, expenses and losses in the business are included in nominal account. Now, in this lecture, today's lecture, we discuss about golden rules of debit and credit. I have written on blackboard, golden rules of debit and credit. First, personal account. The rule is debit the receiver, credit the giver. Second, real account, and the rule is debit what comes in, credit what goes out. And third one is nominal account, debit all expenses and losses, credit all incomes and gains. जर हे रूल जर का तुमचे व्यवस्थित पाठ असतील, तुम्ही जर का चांगले रिसाईट केलेले असतील, तर तुम्हाला जे काही अकाउंटिंग आहे तर त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर पहिला अकाउंट आपण बघितलं होतं पर्सनल अकाउंट. द रूल इज डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण बघितलं की जगातील सर्व प्रकारच्या व्यक्ती, संस्था ह्या सगळ्या पर्सनल अकाउंटमध्ये येतात, बरोबर ना. तर बघा आता पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्ती आहेत किंवा संस्था आहेत किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स आहेत. मग अशा वेळेला इथे आपल्याला काय करावं लागेल की पर्सन जेव्हा आपण अकाउंट फाइंड आउट करतो तेव्हा एक पर्सन काय असतो, डेबिट द रिसिव्हर, कोणतरी रिसीव्ह करणारा असतो. अँड क्रेडिट द गिव्हर म्हणजेच काय की कोणीतरी ते देणारा असतो. गिव्हर म्हणजे देणारा, समजते. त्यानंतरचं आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये ऑल टाईप्स ऑफ असेट्स अँड प्रॉपर्टीज आर कम्स अंडर रिअल अकाउंट. आणि त्याचा रूल आहे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. सर्व प्रकारच्या असेट्स, प्रॉपर्टी म्हणजेच काय होतं, डेबिट वॉट कम्स इन, ज्या असेट्स येतात बिझनेसमध्ये, कम्स इन म्हणजे येतात बिझनेसमध्ये, तर त्यांचं अकाउंट काय करायचं असतं, डेबिट करायचं असतं. आणि क्रेडिट वॉट गोज आउट, आणि बिझनेसमधून ज्या असेट्स किंवा प्रॉपर्टी बाहेर जातात किंवा सोल्ड आउट केल्या जातात तेव्हा त्यांचं अकाउंट काय होतं, क्रेडिट होतं. त्यानंतर आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे बिझनेसचे सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड इन्कम्स अँड गेन्स, तर याच्याशी संबंधित असणारं अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंट. त्याचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस अँड लॉसेस बिझनेसचे आहेत तर ते सगळे काय होतात, डेबिट होतात. आणि इन्कम्स अँड गेन्स असतील म्हणजे प्रॉफिट असेल किंवा इन्कम असेल तर ते बिझनेसमध्ये काय होतात, क्रेडिट होतात, त्यांचं अकाउंट क्रेडिट होतं. त्यानंतर बघा आता हे तीन जर का तुम्हाला व्यवस्थित अकाउंट कळले असतील, लास्ट लेक्चरमध्ये पण आपण ते डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर आता मी बोर्डवरती काही ट्रान्झॅक्शन लिहिलेले आहेत, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत. बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000. सेकंड आहे पेड सॅलरी ₹5,000 टू नेहा. थर्ड वन डिपॉझिटेड कॅश ₹1,000 इंटू BOI म्हणजे बँक ऑफ इंडिया. अँड लास्ट रिसिव्ड कमिशन ₹500. हे चार ट्रान्झॅक्शन्स मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून इथे दिलेले आहेत. तर याच्यावरून आपल्याला काय करायचे आहेत, कोणते अकाउंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, त्या अकाउंट्सचं मग क्लासिफिकेशन आपल्याला जे काही अकाउंटचे टाईप्स आहेत तर त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते अकाउंट डेबिट अकाउंट आहे की क्रेडिट अकाउंट आहे तर हे फाइंड आउट करायचं आहे. तर ह्याला आपण ट्रॅडिशनल अप्रोच म्हणतो अकाउंटिंगमध्ये, आणि हे टॅब्युलर फॉर्ममध्ये मी तुम्हाला इथे क्लासिफाय करून आज दाखवणार आहे. तर पहिल्यांदा बघा, पहिलं ट्रान्झॅक्शन होतं स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000. स्टार्टेड, कधी कधी तुम्हाला स्टार्टेडच्या ऐवजी कमेन्स बिझनेस असं दिलेलं असतं. स्टार्टेड आणि कमेन्सचा अर्थ सेमच आहे. तर स्टार्टेड म्हणजेच काय की बिझनेस सुरू करत असताना
कॅश बिझनेसमध्ये आणलेले आहे 20,000. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000चा अर्थ काय झालं की 20,000 अमाऊंटने तो बिझनेस काय केलेला आहे, स्टार्ट केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणते 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत ते आधी आपल्याला पहिल्यांदा आपल्याला ते फाइंड आउट करायला पाहिजेत. तर त्याच्यामध्ये बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅशमध्ये एक आहे कॅपिटल. स्टार्टेड बिझनेसचा अर्थ काय झालं की द अमाऊंट इंट्रोड्यूस इन टू द बिझनेस बाय द बिझनेसमन, त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो, बरोबर ना. जी अमाऊंट बिझनेसमन बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करतो किंवा आणतो तर त्या अमाऊंटला आपण काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. म्हणून अकाउंट इन्व्हॉल्व आहे. पहिलं अकाउंट आहे स्टार्टेड बिझनेस म्हणजेच कोणतं, कॅपिटल अकाउंट. कळते ना. स्टार्टेड बिझनेस जेव्हा येतं तेव्हा आपण काय म्हणायचं, त्याला कॅपिटल म्हणायचं. कारण का, तो बिझनेस आहे तो स्टार्ट करण्यासाठी तो बिझनेसमन तेवढी अमाऊंट त्या बिझनेसमध्ये आणतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कॅपिटल. मग पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅपिटल अकाउंट आणि दुसरं आहे विथ कॅश म्हटलेलं आहे म्हणजे कॅश अकाउंट, बरोबर. म्हणजे अकाउंट्स इन्व्हॉल्व कोणते आहेत, कॅपिटल अकाउंट अँड कॅश अकाउंट. बोर्डवरती बघा तुम्हाला दिसतं इथे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. मग त्या अकाउंट्स आता आपल्याला कोणते अकाउंट्स आहेत ते सापडले, कॅपिटल अकाउंट अँड कॅश अकाउंट. मग आता त्या अकाउंट्स आपल्याला काय करायला लागेल, क्लासिफिकेशन करायला लागेल की कोणत्या अकाउंटच्या टाईपमध्ये ते येतात. कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंटमध्ये येतं. काय येतं पर्सनल अकाउंटमध्ये, तर प्रोप्रायटर इज द गिवर, बरोबर ना. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000. ह्याच्यामध्ये त्या प्रोप्रायटरने काय केलेलं आहे, तेवढी कॅश त्या बिझनेसला दिलेली आहे, बिझनेसमध्ये आणलेली आहे. याचा अर्थ काय झालं, तेवढे तो बिझनेसला त्याने ते 20,000 अमाऊंट दिलेली आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये झालं कॅपिटल हे पर्सनल अकाउंट आहे बिकॉज प्रोप्रायटर इज द गिवर. जो बिझनेसमन आहे त्याने ती अमाऊंट दिलेली आहे म्हणून कॅपिटल हे नेहमी पर्सनल अकाउंटमध्ये घ्यायचं असतं. कारण त्याच्या मागे त्याचा अर्थ काय आहे की प्रोप्रायटर इज द गिवर. कळलं. त्यानंतर बघा, म्हणून पर्सनल अकाउंट आहे. आधी एवढंच बघूया आपण, कॅपिटल हे पर्सनल अकाउंट आहे आणि कॅश हे नेहमी असेट आहे, बरोबर ना. म्हणून ते काय आहे, ऑल टाईप्स ऑफ असेट्स अँड प्रॉपर्टी आर इन्क्लुडेड इन रिअल अकाउंट. म्हणून कॅश अकाउंट काय आहे, रिअल अकाउंट आहे. आता आपण काय करायचं बघा, इथे एक माझ्याकडे जरा बोर्ड कमी पडला म्हणून मी इथे तुम्हाला रूल्स अप्लाइडसाठी एक कॉलम आहे तो केला नाही आहे, पण इथे बघा आता तुम्हाला ते कळेल. कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, बरोबर. आणि कॅश अकाउंट काय आहे, रिअल अकाउंट आहे. मग आता कोणतं अकाउंट डेबिट आहे आणि कोणतं अकाउंट क्रेडिट आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आता पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, पर्सनल अकाउंटचा रूल होतो डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर. मग आता ह्याच्यामध्ये बघा, कॅपिटल काय केलेलं आहे, प्रोप्रायटरने दिलेलं आहे, आणलेलं आहे किंवा प्रोप्रायटर इज द गिव्हर असं त्याचा अर्थ आहे कॅपिटलचा. म्हणजेच पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे कॅपिटल काय झालं, प्रोप्रायटर इज द गिव्हर म्हणून कॅपिटल अकाउंट काय झालेलं आहे, क्रेडिट झालेलं आहे. कळलं ना. क्रेडिट द गिव्हर म्हणून पर्सनल अकाउंटचा रूल काय होतो, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर. म्हणून आता ह्याच्यामध्ये प्रोप्रायटर इज द गिव्हर म्हणून क्रेडिट द गिव्हर म्हणून पर्सनल अकाउंटच्या रूलप्रमाणे आपण कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट केलेलं आहे. कळलं. आणि त्यानंतर कॅश, बिझनेसमध्ये कॅश रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट. रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग बघा आता ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये कॅश कम्स इन, बरोबर ना, तेवढी कॅश त्या बिझनेसमध्ये आलेली आहे आणि म्हणून रिअल अकाउंटच्या रूलप्रमाणे डेबिट व्हॉट कम्स इन आणि म्हणून कॅश कम्स इन आहे म्हणून ते कॅश अकाउंट काय झालेलं आहे, डेबिट झालेलं आहे. कळलं. प्रोप्रायटर इज द गिव्हर म्हटल्याच्या नंतर क्रेडिट. पर्सनल अकाउंटचा रूल काय होतो, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर म्हणून क्रेडिट द गिव्हरच्या नुसार कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालं. आणि कॅश कम्स इन, रिअल अकाउंट काय म्हणतात, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणून कॅश कम्स इन म्हणून कॅश अकाउंट काय झालेलं आहे, डेबिट झालेलं आहे. समजलं. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन आहे पेड सॅलरी ₹5,000 टू नेहा. बघा ट्रान्झॅक्शन पेड सॅलरी ₹5,000 टू नेहाला सॅलरी पेड केलेली आहे ₹5,000. आता इथे कोणाला दिलेली आहे सॅलरी हे महत्त्वाचं नाही आहे. तर आपल्याला याच्यामध्ये 2 अकाउंट्स कोणते आहेत, पेड सॅलरी म्हणजे सॅलरी दिलेली आहे म्हणून सॅलरी हे अकाउंट एक इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. अँड ₹5,000 म्हणजेच काय 5,000 ही काय झाली, कॅश झाली. म्हणून 2 अकाउंट्स कोणते आहेत त्याच्यामध्ये, सॅलरी अकाउंट आणि दुसरं आहे ते कॅश अकाउंट. कळलं. कोणाला दिली, नेहाला दिली की
की आणखी कोणाला दिली, XYZला दिली, हे याच्यामध्ये महत्त्वाचं नाही आहे. तर सॅलरी दिली म्हणून सॅलरी अकाउंट आणि दुसरं कॅश अकाउंट असे 2 अकाउंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता तुम्हाला माहीत आहे सॅलरी इज अ एक्सपेंडिचर, बरोबर ना, एक्सपेन्सेस. ऑल टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस कम्स अंडर नॉमिनल अकाउंट. म्हणून सॅलरी हे कशामध्ये येतं, नॉमिनल अकाउंटमध्ये येतं. आणि कॅश आपण बघितलं, आधी पण आले होते. कॅश हे काय आहे, रिअल अकाउंट. मग आता रूल अप्लाय करायचं आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय होतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन, बरोबर ना. नॉमिनल अकाउंटचा रूल बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग आता सॅलरी पेड केलेली आहे म्हणजेच काय झालेलं आहे, तेवढा आपला एक्सपेंडिचर आहे, एक्सपेन्स आहे, म्हणून सॅलरी अकाउंट काय झालं, डेबिट झालं. नॉमिनल अकाउंटचा रूल काय म्हणतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून सॅलरी हे एक्सपेन्स आहे म्हणून सॅलरी अकाउंट काय केलं आपण, डेबिट केलं. आणि कॅश गोज आऊट. आता सॅलरी आपण पेड केली म्हटल्याच्यानंतर बिझनेसमधून तेवढी कॅश काय झालेली आहे, गोज आऊट झालेली आहे. म्हणून कॅश अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट केलेलं आहे. रिअल अकाउंटचा रूल काय होतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आऊट. म्हणून कॅश इथे गोज आऊट आहे म्हणून ते काय केलं आपण, क्रेडिट केलं. कॅश अकाउंट क्रेडिट, कळलं. त्यानंतरचं तिसरं ट्रान्झॅक्शन आहे डिपॉझिटेड कॅश ₹1000 इनटू बँक ऑफ इंडिया. डिपॉझिटेडचा अर्थ काय होतं, आपण बँकेमध्ये तेवढी अमाऊंट काय केली, डिपॉझिट केलीचा अर्थ काय केली, भरले, बरोबर ना. तेवढे आपण त्याच्यामध्ये पेमेंट केलं. बँकेमध्ये तेवढी अमाऊंट आपण डिपॉझिट केली, बँकेमध्ये आपण पैसे भरले किंवा आपण दिले, पेड असं नाही म्हणत, तर आपण काय म्हणतो, त्यांना डिपॉझिट केले असं पण म्हणतो. म्हणून कॅश डिपॉझिटेडचा अर्थ काय झाला की आपल्याकडून तेवढी कॅश आपण काय केलेली आहे, बँकेमध्ये दिलेली आहे, पेड केलेली आहे. ₹1000 इनटू बँक ऑफ इंडिया. तर ह्याच्यामध्ये 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व कोणते आहेत, कॅश अकाउंट आहे आणि दुसरं कोणतं आहे, बँक ऑफ इंडिया. बघा मी इथे लिहिलेले आहेत 2 अकाउंट्स, कॅश अकाउंट आणि बँक ऑफ इंडिया अकाउंट, कळतं आहे. त्यानंतर आता कॅश अकाउंट, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, अकाउंटचं क्लासिफिकेशन करायचं आहे. कॅश अकाउंट कशामध्ये येतं, रिअल अकाउंट. आणि बँक ऑफ इंडिया इज पर्सनल अकाउंट. मी तुम्हाला सांगितलं पर्सनल अकाउंटमध्ये ऑल टाईप्स ऑफ पर्सन्स अँड ग्रुप ऑफ पर्सन्स अँड ऑल्सो इन्स्टिट्यूट्स, ऑल टाईप्स ऑफ इन्स्टिट्यूट्स, ऑर्गनायझेशन्स. मग बघा आता बँक ऑफ इंडिया हे ऑर्गनायझेशन आहे म्हणून ते कशामध्ये येतं, पर्सनल अकाउंटमध्ये येतं. मग आता रूल अप्लाय करायचे आपल्याला. कॅश काय झालेली आहे, डिपॉझिटेडचा अर्थ काय झाला, पेड, बरोबर ना. आपण ती बँकेमध्ये भरली. मग आता आपण कॅश बँकेमध्ये नेऊन भरली. समजा आपण एक 1000 अमाऊंट घेतली आणि बँकेमध्ये काउंटरला गेलो आणि तेवढी अमाऊंट आपण त्या कॅशियरला दिली, भरली. म्हणजे डिपॉझिट केलं म्हणजे काय की आपण बँकेमध्ये आपल्या अकाउंटमध्ये भरण्यासाठी त्याला दिली. आता कॅश दिली म्हटल्याच्या नंतर आपल्याकडे कॅश येईल का जाईल, काय होईल, जाईल, बरोबर ना. तर आपल्याकडून कॅश काय होणार आहे, गोज आऊट. कॅश तेवढी आपल्याकडून 1000 अमाऊंट काय झालेली आहे, गोज आऊट आहे म्हणून कॅश गोज आऊट. मग रिअल अकाउंटचा रूल काय होतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आऊट. म्हणून कॅश अकाउंट काय झालेले आपल्याकडून गोज आऊट आहे म्हणून कॅश अकाउंट आपण काय केलं, क्रेडिट केलं, कळलं. आणि त्यानंतर बँक ऑफ इंडिया इज पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय म्हणतो, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर. मग आता इथे बँकेने काय केले, आपण जे 1000 जे बँकेमध्ये डिपॉझिट करण्यासाठी नेले ते बँकेने काय केले, रिसीव केले, बरोबर ना, घेतले. म्हणून काय होणार, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर. म्हणून डेबिट द रिसिवर, बरोबर ना, की बँक ऑफ इंडिया इज द रिसिवर, त्यांनी ते पैसे घेतले म्हणून आपण बँक ऑफ इंडिया अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट केलेलं आहे, कळलं. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट आणि कॅश गोज आऊट म्हणून कॅश अकाउंट काय केलेलं, क्रेडिट केलेलं आहे, कळलं. त्यानंतरचं शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड कमिशन ₹500. आता हे ट्रान्झॅक्शन मी मुद्दाम घेतलं, वरती मी पेड सॅलरी म्हटलं होतं, त्याच्या ऑपोजिट थोडंसं घेतलं, रिसिव्ड कमिशन ₹500. कमिशन रिसिव्ड झालेलं आहे म्हणजे कमिशनचे पैसे काय झालेले आहेत, बिझनेसला मिळालेले आहेत, तेवढे पैसे मिळाले. मग आता बघा आधी कोणते अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत ते आधी आपण फाइंड आउट करूया. पहिलं कोणतं अकाउंट आहे, कमिशन अकाउंट, आणि दुसरं 500 इट इज कॅश अकाउंट, बरोबर. कमिशन अकाउंट अँड कॅश अकाउंट. त्यानंतर कमिशन अकाउंट हे कशामध्ये येतं, तर ऑल टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम अँड गेन्स हे सगळे नॉमिनल अकाउंटमध्ये येतात म्हणून कमिशन इज द नॉमिनल अकाउंट अँड कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट, बरोबर. मग आता कमिशन रिसिव्ड म्हणजे काय झालेलं आहे, तेवढे पैसे बिझनेसला मिळाले म्हणजे काय झालं, इन्कम झालं की एक्सपेन्स झालं की लॉस झाला, तर इन्कम झालं, बरोबर ना. तेवढे पैसे बिझनेसला मिळालेले आहेत म्हणजेच काय झालं, नॉमिनल अकाउंटचा रूल काय म्हणतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस.
आता कमिशन रिसिवड आहे म्हटल्याच्यानंतर ते एक्सपेन्सेस किंवा लॉसेस नाही आहेत. तर क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणजेच काय, इन्कम्स अँड गेन्स असतील तर त्याचं अकाउंट काय करायचं असतं, क्रेडिट करायचं असतं. म्हणून कमिशन रिसिवड अकाउंट आहे आणि त्यामुळे काय झालं, आपण नॉमिनल अकाउंटचा रूल वापरला, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणून कमिशन अकाउंट काय झालेलं आहे, क्रेडिट झालेलं आहे. कळलं? क्रेडिटच्या कॉलममध्ये मी लिहिलं कमिशन अकाउंट. आणि याच्यामध्ये काय झालं बघा, कमिशन रिसिवड आहे आणि त्यामुळे कॅश काय होणार आहे, तेवढी बिझनेसमध्ये येणार आहे, कम्स इन आहे. म्हणून रिअल अकाउंटचा रूल काय होतो, डेबिट व्हॉट कम्स इन, बरोबर ना. म्हणून कॅश अकाउंट रिअल अकाउंट आणि कॅश कम्स इन द बिझनेस, रिसिवड आहे ना, म्हणून ते कॅश कम्स इन द बिझनेस आणि त्यामुळे कॅश अकाउंट काय केलं मी, डेबिट केलं. कळलं? कमिशन रिसिवड असेल तर कमिशन नॉमिनल अकाउंट आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स ह्या रूलप्रमाणे कमिशन अकाउंट क्रेडिट झालं आणि कॅश अकाउंट काय झालं, कॅश कम्स इन. रिअल अकाउंटचा रूल काय म्हणतो, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून कॅश अकाउंट काय केलं, डेबिट केलं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे 4 ट्रान्झॅक्शन घेतले होते आणि त्याचं तुम्हाला मी क्लासिफिकेशन केलं आणि 2 अकाउंट्स म्हणजे डेबिट आणि क्रेडिट हे फाइंड आउट कसं करायचं हे मी तुम्हाला आता ह्या लेक्चरमध्ये दाखवलेलं आहे. तर जरा बघा, समजून घ्या आणि काही क्वेरी असेल तर मला विचारा. थँक्यू.